अरबो रुपये खर्च करतं आणि फक्त ठराविक जागेतच पाऊस पाडला जातो. तोही पडेल का नाही सांगता येत नाही, पडेल का नाही सांगता येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये काय प्रसंग असे घडले की लोक अन्न करायला लागली, रानातली पिकं जळायला लागली. नव्हे पशु पक्षाधिकांना तोंड ओलं करायला सुद्धा पाणी मिळालं. झाडांचं म्हणजे पक्ष्यांची घरटी आहेत, त्या पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येईना. सरपटणारे हिंस्र प्राणी सुद्धा दिसनात. मामांचं अंतःकरण पगळल्या गेलं, हृदय भरल्या आणि डोळ्यातल्या अश्रूंना मार्ग मोकळा झाला. मला सांगा ना, समोरच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर कोणाच्या डोळ्यात पाणी येतंय? आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपलं हृदय भरून. अरे एखादा चलता चलता जर ठेसळून पडला आणि पडल्या जागेवर बेशुद्ध झाला, महाराज आपण त्याच्या जवळून जात असलो तरी रस्ता बदलून निघून जातो, परंतु त्याची विचारपूस करत नाही. येता जाता रस्त्यावर अनेक हजार ऍक्सिडेंट तुम्ही आम्ही पाहतो. आपण आपल्या डोळ्यापुढे एखादा कठीण प्रसंग पाहतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एखादा माणूस पाहतो, त्याच्या गाडीचा चक्का चूर झालेला माणूस आपण आपल्या डोळ्याने पाहतो, पण आपण आपल्या गाडीतून उतरत सुद्धा नाही. कर्मठ माणसाप्रमाणे, निर्दयी माणसाप्रमाणे तसंच निघून जातो. अरे त्याला पाहत सुद्धा नाही आपण, मग त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात दया निर्माण होण्याचा विषयच कुठं राहतो? मग देव कुठे आहे? जाणण्याची तहान जाणण्यात देव आहे, भुकेल्याची भूक जाणण्यात देव आहे. अरे एखाद्या आंधळ्याचे डोळे होण्यात देव आहे, एखाद्या पांगळ्याचा पाय होण्यात देव आहे, एखाद्या मुख्याची वाचा होण्यात देव आहे. हे सगळे कर्म ज्यांच्यात पाहायला मिळाले ते फक्त आणि फक्त माझे बाळूमामा होते रे, बाळूमामा होते. त्यावेळेस रानातली पिकं जळायला लागली, गोठ्यामध्ये बांधलेली त्या ठिकाणी जनावर हंबरायला लागली. दारामध्ये गोठ्यामध्ये बांधलेल्या जनावरांना पाणी प्यायला मिळेना. घराच्या पुढे असणाऱ्या झाडांवर घरटे आहेत, त्या घरट्यातल्या पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला. तडपलेल्या, व्याकुळ झालेल्या, तहानलेल्या, भुकेलेल्या लोकांनी बाळू मामांच्या जवळ जावं आणि साष्टांग प्रणिपात घालावा, दंडवत घालावा, सांगाव मामा मामा प्यायला पाणी मिळालं. रानातली पिकं जळायला लागली मामा. जर रानातली पिकं जळाली तर उपासमार होईल मामा, घरातली लेकर बाळ मरून पडतील मामा. त्यावेळेस मामांच्या अंतःकरणात दया जागी. आणि एक गोष्ट कधी विसरू नका, समोरच्याचं दुःख पाहून ज्यावेळेस आपल्या जागी होते त्यावेळेस आपल्या पाठीवर मारणारा जगाचा मायबाप कुणाच्या का होईना रूपात आपल्या जवळ येऊन उभा राहिल्याशिवाय तो देव वस्ती करून राहतो, वस्ती करून राहतो. कितीही दुःख असू द्या शांतीनं सहन करा. आणि जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे, माई बापा हो देव तिथंच आहे. दया क्षमा शांती देते देवा देवा.